हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी पुन्हा एकदा आषाढ स्पेशल एकदम क्रंची कुरकुरीत शंकरपाळी कशी बनवायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट घरच्या सामग्रीमध्ये तुम्ही हे शंकरपाळी बनवू शकाल। तर या आषाढमध्ये नक्की एकदा ट्राय करा। तर त्यासाठी इथे मी 3 वाटी सोजीचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे सोजीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। 3 वाटी पिठासाठी 1 वाटी मी इथे बेसन घेतलेला आहे। तर याच्यामध्ये इथे मी पांढरे तीळ अर्धी वाटी वापरलेले आहेत। तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा याच्यापेक्षा जास्त देखील वापरू शकता। तिळाने खूपच चव भन्नाट लागते। त्याच्यानंतर इथे मी लसण जिरे कुटून घेतलेले आहेत, ते सुद्धा मी याच्यामध्ये घालणार आहे। नंतर थोडेसे इथे मी ओवा घातलेला आहे। आता आपल्याला चवीनुसार तिखट घालायचं आहे। तर साधारण 2 चम्मच इथे मी लाल तिखट घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून चटणी मीठ सगळीकडे लागले पाहिजे। आणि मोहनसाठी थोडंसं इथे मी तेल घातलेलं आहे, अर्ध्या वाटीला कमीच इथे तेल घातलेलं आहे। तर आता परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याची कणिक मळून घ्यायची आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मऊसूद अशी कणिक मळून घ्यायची आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, मीडियम आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे। तर हे पाहू शकता, अशा पद्धतीने इथे मी कणिक मळून घेतलेली आहे। आता 10 मिनिट आपल्याला असंच रेस्टसाठी ठेवून द्यायची आहे। तर हे पाहू शकता, इथे 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण याची पोळी लाटून घेऊया। तर मी थोडंसं पिठाचा हात घेतलेला आहे आणि थोडासा गोल पेढा घ्यायचा आहे आणि एकदम पातळ आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मी पोळी लाटत आहे। तर पीठ लावून आपल्याला एकदम पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे। नॉर्मल आपण जशा पोळ्या लाटतो तशीच याची सुद्धा लाटल्या जाते। तर एकदम पातळ आता इथे पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाली की आपल्याला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळी कापून घ्यायची आहेत। छोटी मोठी तुमच्या आकाराने तुम्ही इथे कट करू शकता। जसं तुम्हाला शंकरपाळीचा आकार आवडतो त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। तर इथे पाहू शकता मी चाकूच्या मदतीने एकदम अलगद मीडियम साईजचे इथे शंकरपाळी कट करून घेत आहे। तर हे पाहू शकता मी एक साइड कट करून घेतलेली आहे। तर दुसरी साइड सुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे। थोडंसं तिरपं कट करायचं, तिरपं कट केलं की व्यवस्थित शंकरपाळीचा आकार येतो। तर पाहू शकता किती मस्त आकार आलेला आहे। तर याच पद्धतीने मी बाकीची पूर्ण शंकरपाळी बनवून घेते। तर हे पाहू शकता, इथे मी पूर्ण शंकरपाळी बनवून घेतलेली आहेत। तर आता आपण ही शंकरपाळी तळायला घेऊयात। तर तळण्यासाठी साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर मीडियम गरम तेलामध्येच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर थोडे थोडे करून आपल्याला ही शंकरपाळी तेलामध्ये टाकायचे आहेत। गॅससुद्धा इथे मी मीडियमच ठेवलेला आहे। तेलामध्ये तळल्यानंतर व्यवस्थित सुट्टी होतात, त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल काळजी करायची गरज नाही। तर हे पाहू शकता व्यवस्थित सुट्टी होत आहेत। तर एकदम मीडियम गॅसमध्ये आपल्याला खरपूस ही शंकरपाळी तळून घ्यायची आहेत। तर साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला ही शंकरपाळी तळण्यासाठी लागतात। तर व्यवस्थित आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करत करत ही पूर्ण दोन्ही साईडनी शंकरपाळी तळून घ्यायची आहेत। तर पाहू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, आपली शंकरपाळी तळून झालेली आहेत। आता आपण ही काढून घेऊयात। तर एका टोपल्यामध्ये मी ही काढून घेणार आहे। तर पूर्ण शंकरपाळी इथे मी काढून घेते। तर तुमच्याकडे अशा पद्धतीचं जर टोपलं नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता। एकदम खस्ता आपली शंकरपाळी तयार झालेली आहेत। इव्हनिंग स्नॅक्ससाठी तर खूपच बेस्ट ऑप्शन आहे, एकदा नक्की ट्राय करा।
तर मग फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.